मुलीला डॉक्टर, मुलाला इंजिनियर करायचे? मग टेन्शन कसले घेता? नीट JEE संपूर्ण भारतभरात सर्वाधिक निकालाची परंपरा असलेले फिजिक्सवाला क्लासेस आता आपल्या साताऱ्यात 25 डिसेंबर रोजी आरंभ इव्हेंट. फिजिक्सवालाची स्टार फॅकल्टी करणारा करिअर मार्गदर्शन, 8वी ते 12वी फाउंडेशन कोर्सेस शिवाय ड्रॉपर बॅचची सोय, स्पॉट ॲडमिशनसाठी विशेष सूट आणि बरेच काही. लिमिटेड सीट. आपल्या पाल्याचा सहभागी व्हा. आरंभ इव्हेंट यशवंतराव चव्हाण सभागृह, DCC बँक, जिल्हा परिषद चौक, सातारा. वेळ सकाळी 8:30 ते दुपारी 12. आपल्या पाल्याचे डॉक्टर, इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण करा फिजिक्सवाल्याच्या संगतीने. त्वरा करा. लिमिटेड सीट. अधिक माहितीसाठी संपर्क करा. तर काय पोलीस कसायांकडून पैसे खातात माझा आरोप आहे. काय मला जाईल आतापर्यंत मी 50 वेळा जेलमध्ये गेलो, अजून 51 वेळा झाले. पण राज्य कोणाचे असू दे बरं का, तरी पोलीस पैसे खातात. तर माझं काय म्हणणे, पोलिसांना मी कायदा दिला, केंद्र सरकारचं गॅजेट दिलं, नितीन गडकरींकडनं माझ्याकडे आले म्हणून दाखवलं, माझ्याकडे जे पाकिट आहे पाकिटावर त्यांच्या खात्याचा शिक्का दाखवला, तरी तो पोलीस मला काय म्हणतात, आम्ही अभ्यास करतोय. मोदी साहेबांना मी सांगतो, आम्हाला जर आर्थिक महासत्ता व्हायचं असेल ना, तुम्ही गोशक्तीला मान दिल्याशिवाय महाशक्ती होऊ शकत नाही. अरे तुम्हाला जर समृद्धी पाहिजे असेल, श्रीमंती पाहिजे असेल, तर तुम्ही या गोमातेकडे दुर्लक्ष करून ती मिळू शकत नाही. सांगली जिल्ह्याचे अखिल भारत कृषी महोत्सव संघाचे अध्यक्ष आहेत आणि अत्यंत यशस्वी असं कार्य चालू आहे. ॲडव्होकेट दत्ता सणस यांचा परिचय तुमचा आहे. हे आजचे आयोजक आहेत आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष आहेत सातारा जिल्ह्याचे, संपूर्ण महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. तर मुद्दा असा आहे की प्रेस नोट आपल्याला दिलेली आहे. प्रेस नोटमध्ये एक अतिशय गंभीर आणि महत्त्वाचा विषय मांडलेला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा बाजार पशूंचा, असा उल्लेख पुसेगावचा अत्यंत अभिमानाने होतो. परमपूज्य सेवागिरी महाराजांनी शेतकऱ्यांना चांगली जनावरं मिळावीत शेतीसाठी म्हणून हा बाजार सुरू केलेला आहे. परंतु आज या बाजारामध्ये अनेक दुष्प्रवृत्ती शिरलेल्या आहेत. गेले 5 वर्ष या बाजारामधले कसाई हाकलून लावण्याचा, ते येऊ नयेत असा प्रयत्न करण्याचा तुमचा सगळ्यांचा निर्धार असतो. परंतु दुर्दैव असं आहे की आम्हाला त्याच्यात आत्ता यश मिळत नाही. पोलीस आम्हाला पाहिजे तशी मदत करत नाहीत. यात्रा कमिटी सुद्धा त्या बाबतीत जेवढं गांभीर्याने गोष्टी घ्यायला पाहिजे तेवढे घेत नाही. आणि देशी गोवंश ही गोष्ट किती महत्त्वाची आहे आजच्या काळात हे तुम्ही जाणत असाल की या देशी गोवंशाचं शेण आज परदेशी निर्यात होतं काही वेळेला, आणि शेतीसाठी ते जर खत वापरलं नाही तर रासायनिक खतांमुळं माणसाच्या शरीरात विष जातं. इतकी दुर्दैवी परिस्थिती आहे. त्यामुळं देशी गोवंश फार महत्त्वाचा आहे. तो कमी होत चाललेला आहे. जेव्हापासून महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा काढला तेव्हापासून देशी गोवंशाची संख्या वाढायला पाहिजे, ती कमीच होत चालली. गोसेवा आयोग स्थापन झाला तरी सुद्धा गाईला संरक्षण नाही आहे. आणि अतिशय गंभीर परिस्थिती आहे की कर्नाटक मधले कसाई येतात, मोठ्या संख्येत आपले वाहनं घेऊन येतात, टेम्पो घेऊन येतात, 10-20 जनावरं टेम्पोत कोंबून रात्री अपरात्री तिथून पसार होतात आणि यात्रा कमिटी इकडे दुर्लक्ष करते. म्हणजे परमपूज्य सेवागिरी महाराज केवढं मोठं श्रद्धास्थान आहे. या ठिकाणची जी यात्रा आहे ती किती वैभवशाली असते आणि किती अशी सुंदर धार्मिक परंपरा आहे. परंतु आज त्या धार्मिक परंपरेला गालबोट लागण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आम्ही त्या यात्रा कमिटीबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु यात्रा कमिटीला आम्ही साधं सांगितलं की तुम्ही एक बोर्ड लावा की कसायांना इथं प्रवेश नाही, तो बोर्ड लावला जात नाही.
त्या ठिकाणी आमचे गोरक्षक, मी स्वतः गोरक्षणासाठी रात्रंदिवस थांबतो तिथे, तर आम्हाला तिथले स्थानिक गुंड, दुर्दैवाने ते हिंदू असतात, ते आम्हाला दमदाटी करतात. काही पैलवान लोक येतात कसाईंच्या बाजूनी, आणि कधी कधी कसाई नसतात तर कसाईंचे हस्त घेऊन जनावर खरेदी करतात. आम्ही याच्या बाबतीत त्यांना अट घातली, अट सांगितली, मी कोण अट घालणार, आम्हाला कुठला अधिकार. आम्ही त्यांना एक अशी विनंती केली की तुम्ही अशी अट तयार करा की तुम्ही आधार कार्ड कंपल्सरी करा, घेणाऱ्याला पण आणि देणाऱ्याला पण. पण ही छोटीशी सामान्य अट स्वतः मान्य करत नाहीये. म्हणजे दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की यात्रा कमिटीचं लक्ष फक्त तिथं होणाऱ्या पैशाच्या उलाढालीवर आहे, आणि पैशाच्या उलाढालीने आपल्याला आपला धर्माची जी बाजू आहे ती भक्कम करता येणार नाही. आपल्या धार्मिक क्षेत्रामध्ये जे संस्कार झाले पाहिजेत, जे पवित्र वातावरण असलं पाहिजे, त्याचं मोजमाप करता येणार नाही पैशाच्या उलाढालीने. आपलं धार्मिक क्षेत्र असं आहे की तिथं लोक घडतात, लोकांना प्रेरणा मिळते, लोकांच्या जीवनात आनंद निर्माण होतो, आणि लोकांच्या हातनं सत्कार्य घडेल अशा प्रकारची काही चांगली वातावरण निर्मिती त्या ठिकाणी होते. आम्ही पोलिसांकडे जातो, कलेक्टरकडे जातो, परंतु हे सर्व लोक आमच्या तोंडाला पानं पुसतात असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. आम्ही त्यांना निवेदनं देतो, आम्ही त्यांच्यापुढे सगळ्या समस्या मांडतो. महाराष्ट्रामध्ये प्राणी संरक्षण कायदा आहे, हे आज सुद्धा कित्येक पोलिसांना, कित्येक न्यायाधीशांना, कित्येक वकिलांना आणि प्रशासनातल्या कित्येक घटकांना माहिती नाही. इतकी दुर्दैवी परिस्थिती. मला लाज वाटते असं बोलण्याची, पण परिस्थिती ही. आमचं महाराष्ट्रामध्ये गोसेवा आयोग आहे, भारतीय जनता पार्टीने नियुक्त केलेले लोक तिथं आहेत, परंतु त्यांच्याकडे सुद्धा ही तक्रार दिल्यानंतर आजपर्यंत कोणतीही समाधानकारक पावलं उचलली गेलेली नाहीयेत. वस्तुस्थिती आहे. आणि आज एक आमची हिंदू म्हणून आमची श्रद्धा अशी आहे, एक गाय जरी कापली गेली तरी एका ऋषीचे हत्या घडणे ते पाप असं आम्ही मानतो, आणि गोमातेला आम्ही देव मानतो. भगवान श्रीकृष्ण आणि भगवान दत्तात्रय यांनी सुद्धा गोमातेचा सन्मान केलेला आहे, परंतु या गोमातेचं या ठिकाणी सन्मान राखला जात नाही. पुसेगावमध्ये दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. आणि एवढंच नाही तर ही गोमाता आज संपूर्ण निसर्गाच्या केंद्रस्थानी आहे. तर गोमातेचं पालन आणि संवर्धन तर अतिशय काटेकोरपणे आणि उत्तम रीतीने झालं तर या निसर्गातल्या सगळ्या समस्या नाहीशा होतील असं आमचं ठाम मत आहे. म्हणजे थोडंसं विषयांतर होईल, तुम्ही समजून घ्याल, पण विषयाचं गांभीर्य सांगण्याकरता मी बोलतोय की मी अरविंद केजरीवाल साहेबांना एक पत्र पाठवलेलं आहे की तुम्ही घरोघर देशी गाईच्या शेणाच्या मदतीने, देशी गाईच्या तुपाच्या मदतीने अग्निहोत्र करा. तुमच्या इथली वातावरणातली दूषित वायुमंडलाची समस्या संपून जाईल. इतकं हा विषय परिणामकारक आहे आणि त्वरित रिझल्ट देणारा विषय आहे. माझे स्वतःचे तुम्हाला मी शेकडो अनुभव सांगेन की लोकांना आरोग्याच्या समस्यातून मी मुक्त केलेलं आहे या गोमातेच्या जे काही शेण, गोमूत्र, दूध, तूप, पंचगव्य यांच्या मदतीने. इतकी आमची गोमाता महत्वाची असताना तिची अवहेलना होते, तिच्याकडे दुर्लक्ष होत आहे, तिची कत्तलीसाठी खरेदी विक्री होते. मागच्या वर्षी फलटणच्या कत्तलखान्यामध्ये या पुसेगावची 10 बैल आलेले मी पोलिसांना दाखवून दिलेले आहेत. त्याच्या मागच्या वर्षी नातेपुत्याला एक गाडी पकडली, ती गाडी पुसेगाववरून आलेली होती. हे माझे अनुभव आहेत. आणि आमचे जे गोरक्षक आहेत ते सांगतात की पोलीस आम्हाला दमदाटी करतात आणि आम्हाला गोरक्षकांनाच पोलिसांचा त्रास सहन करावा लागतो. आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी कर्नाटकच्या गाड्या येतात,
देशी गोवंशमध्ये भरून घेऊन जातात, आमचे गोरक्षक त्याला विरोध करतात, तर पोलीस त्या गोवंश विकत घेणाऱ्या लोकांना सहकार्य देतात, कसायांना सहकार्य देतात आणि आमच्या गोरक्षकांना मात्र कायद्याचा बडगा दाखवण्याचा प्रयत्न करतात. ती दुर्दैवी आणि लाजिरवाणी परिस्थिती इथं घडती आहे. त्यामुळं आम्हाला आता 5 वर्ष प्रयत्न केल्यानंतर काहीही यश मिळत नाहीये आणि आम्ही हिंदू म्हणून, एक गोमातेचे सेवक म्हणून आमची काहीतरी नैतिक जबाबदारी आहे म्हणून आम्ही या विषयाला हात घातलेला आहे. आणि एवढं नाही तर अजून पुढची एक गोष्ट सांगतो की सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने जनावरांचे बाजार भरतात. औंधला भरतो, नागेवाडीला भरतो, 8-10 ठिकाणी भरतात आणि सर्व ठिकाणी खिलारी जनावरं कापायला जातात. ही खिलारी जनावरं इतकी मौल्यवान आहेत म्हणजे सुप्रीम कोर्टाला सुद्धा मान्य करावं लागलं की घोड्याच्या इतकी क्षमता असलेला खिलारी बैल असतो. हे खूप या गोष्टीवर सांगता येईल, तुम्हाला सुद्धा खूप त्यातली माहिती आहे. परंतु देशासाठी अत्यंत मौल्यवान असलेलं हे जे पशुधन आहे एक कवडीमोल किमतीमध्ये विकलं जात आहे. त्यामुळं हा विषय फार गंभीर आहे आणि या विषयामध्ये मी असं स्पष्टपणे सांगतो की हिंदू समाजाची अनास्था याला कारणीभूत आहे. आणि हिंदू समाजामध्ये काय पैसेवाले लोक नाही आहेत काय, श्रीमंत लोक नाही आहेत काय, गोप्रेमी लोक नाही आहेत काय, सगळे आहेत. परंतु तरी सुद्धा गाई कत्तलीसाठी खरेदी विक्री होत आहेत, कारण लोक जितक्या गांभीर्याने या विषयाकडे पाहायला पाहिजे तितकं पाहत नाही. आणि जर तुमची गोमाता वाचली नाही तर संपूर्ण निसर्गामध्ये जी बेशिस्त निर्माण होईल, जे मानवी जीवनाला प्रतिकूल असं वातावरण निर्माण होईल आणि त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीला भोगावा लागेल हे लक्षात ठेवा. तर म्हणजे या निमित्ताने मी तुमच्यासमोर माझी कैफियत मांडतोय, माझी समस्या मांडतोय, माझं दुःख मांडतोय, माझी तक्रार मांडतोय की आमच्या गोमातेला कोणी वकील नाही, आमच्या गोमातेला कोणी वाली नाही, अशी परिस्थिती आहे. तर तुम्हाला आमची विनंती आहे की तुम्ही आमचा हा जो विषय आहे समाजापर्यंत पोचवा आणि आमचं 26 तारखेला उपोषण नक्की होणार. 3 महिन्यापूर्वी मी आळंदीला उपोषण केलं होतं, 3.5 दिवस मी उपोषण केलं. तर शेवटी मला देवेंद्र फडणवीसांचा फोन आला की आम्ही गोमातेसाठी, प्रत्येक गोमातेसाठी अनुदान म्हणून 50 रुपये रोज देऊ आणि तो आम्ही निर्णय घेऊ, तुम्ही आता उपोषण सोडा. म्हणून मी ते उपोषण स्थगित केलं. त्यानंतर गोमाता राज्यमाता जाहीर करण्यात आलं आणि गोमातेचं अनुदान पण आम्ही 100 रुपये मागितले, ते 50 रुपये जाहीर करण्यात आले. पण अजून त्याची अंमलबजावणी शून्य आहे. पण आमच्या गोमातेला काय मतदानाचा अधिकार नाही आहे आणि गोमातेच्या मालकाला काय वेगळा अडचण मत द्यायचा अधिकार नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीसारखी गोड ट्रीटमेंट आमच्या गोमातेला काय मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्यमाता घोषित झाली, राज्यमाता घोषित झाल्यावर गायीकडे वाकड्या नजरेने बघणं हा जो गुन्हा आहे असं झालं पाहिजे. परंतु असं कोणती कायद्यात तरतूद नाही. आज परिस्थिती काही चांगली नाही आहे, निराशाजनक आहे. परंतु तरी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे. या देशामध्ये शिवाजी महाराजांच्या पत्रव्यवहारातलं जे वाक्य आहे ते अनेकांपर्यंत पोहोचलेलं आहे. गायीचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे. शिवाजी महाराज सांगतात एका कसाईचा हात शिवाजी महाराजांनी तोडलेला आहे. ही महाराष्ट्राची पवित्र भूमी आहे. इथं आज ना उद्या उजाडल्याशिवाय राहणार नाही आणि आज ना उद्या गोमातेचा सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही. या भावनेने तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित करून आम्ही हा विषय हातात घेतलेला आहे. पुसेगावचं धार्मिक पवित्र टिकलं पाहिजे, गोमातेचं संरक्षण झालं पाहिजे. आपण संविधानाचा उल्लेख नेहमी आदराने करतो, परंतु त्या संविधानात गोरक्षणाचा जो कायदा आहे त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष कसं होऊ शकतं? प्रशासनाचं दुर्लक्ष होतं आणि सगळ्या ट्रस्टींचं, यात्रा कमिटीचं दुर्लक्ष होतं. हे काय बरोबर नाही आहे. म्हणून सगळ्यांचं लक्ष या विषयाकडे वेधण्यासाठी मी या ठिकाणी उपोषणाचा हा जो निर्णय आहे तो जाहीर करतोय.
पैशासाठी हे काही करतात, त्यांना धर्माचे काही घेत नाही. अशा लोकांना काय करणार तुम्ही? कुशेगावचं तुम्ही बंद करा, औरचं बंद करा, साताऱ्यातले बंद करतात. म्हणजे उद्योगपती जे पैशाच्या हवेशापोटी ते करतात, एवढे मोठे स्टॉक त्यांचे भारतात सगळ्यात जास्त एक्सपोर्ट होणारा मीठ गुजरात मार्गे सगळ्यात मीठ होते. हे सगळे गुजराती उद्योगपती आहेत, त्यांना काय सांगा तुम्ही? विषय मोठा नाही सांगणार म्हणजे आम्ही याला विरोध आहे आमचा, आणि विषय मोठा असल्यामुळं ताकद मोठी पाहिजे. आम्ही छोटे लोक आहोत, आम्ही आमच्या पद्धतीने करू प्रयत्न. हे सगळ्यांचे आहेत, त्यांचे सगळे मित्र गुजराती आहेत. आमच्या सगळ्या गोष्टी असताना त्यांच्यावर अंकुश होऊ शकत नाही. हा प्रश्न आमच्या कक्षेबाहेरचा प्रश्न. ऐका नाही, तुमची मागणी हीच असली पाहिजे. पहिला प्रश्न कप्तान खाली बंद ही मागणी ऑटोमॅटिक म्हणजे डासाच्या डबक्यातच औषध जातंय. त्यामुळे बाकी हे लावायची काही गरज नाही ना. तुम्हाला सगळंच बंद होतंय. कोणाला दोष देता येतात? कप्तान खाली बंद करा, सोडा इन्कम बघू भारत सरकारच्या ही मागणी लावून धरा तुम्ही, असं आम्हाला वाटतंय. तुमच्याकडे ज्ञान आम्हाला नक्कीच नाहीये. नाही पण तुम्ही सांगता ते आम्ही विचार करू ना. योग्य आहे. बाजार बंद जर कसाईच फक्त येणार असतील बाजारात आणि शेतकरी येणार नसतील तर बाजार बंद झाला पाहिजे. शेतकरी जे कसायांना विकतात ते कोण असतात? हिंदूच असतात. हिंदूच असतात, शेतकरीच असतात. त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे ना. तुम्ही कसायांना काय त्यांना माहिती असतं आपण काही कोणाला विकतोय. हा, त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे, हे मान्य. मग हे प्रबोधन करण्याची जबाबदारी कोणाची आहे? जे बाजार आयोजित करतात त्यांची आहे. त्यांनी जर आम्हाला सांगितलं की इथं प्रबोधनाची व्यवस्था करा, आम्ही आणतो तिथं आमचे अभ्यासक, आमचे ज्ञानी विद्वान लोक, आणि त्यांच्या मार्फत सर्वांना गोमातेचं महत्व आणि त्याचं प्रॅक्टिकल करून दाखवू आम्ही. द्यावं आम्हाला त्या ट्रस्टींनी आणि यात्रा कमिटीने तिचं सहकार्य केली. आम्ही मागणी त्याची मोगम उत्तर दिलेली आहेत आम्हाला. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे. अशी सत्ता असताना सुद्धा अशी परिस्थिती आहे, नेमकं याच्यावर तुम्हाला काय म्हणताय? नाही, हे फार दुर्दैवी परिस्थिती आहे. आणि केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना सुद्धा असं घडायला नको आहे, असं घडणं अपेक्षित नाहीये. परंतु त्यांचं लक्ष वेधण्यासाठीच आम्ही हे करतोय. दादा, आता उपोषण करून प्रश्न सुटणार असं वाटतंय तुम्हाला? आमच्या हातात काय आहे? एक सामान्य माणूस ज्याच्या हातात कुठले राजकीय अधिकार नाही, तो दुसरं काय करू शकतो? आपल्याला जर वाटतं हा अन्याय दूर झाला पाहिजे, तर हा अन्याय दूर होण्यासाठी आम्हाला जो मार्ग सुचला तो आम्ही करतोय. आणि आम्हाला खात्री आहे की हिंदू समाज जर जागा झाला, जनजागृती झाली, लोकांमध्ये जर एक दबावपट निर्माण झाला, ते होणार. एखाद्या माणसाचं अन्न तोडलं गेलं आणि एखाद्या माणसाचं जीवन धोक्यात आलं, एखाद्या माणसाला विकार झाले, फरक पडत नाही, काही बिघडत नाही. मिलिंद एकबोटे का एवढा मौल्यवान जीव नाहीये अण्णा हजारेसारखा. पण मुद्दा असा आहे की हा प्रश्न लोकांच्या समोर आला पाहिजे, याच्यामध्ये जनजागृती. उद्या पुसेगावची जनता उभी राहिली, हा प्रश्न एका मिनिटात सुटेल. त्याच्यासाठी आम्हाला असं म्हणायचंय, हे बघा, आढळराव साहेबांनी फार चांगला मुद्दा मांडला. मी योजना सुरू केली आहे की शेतकरी गरीब आहेत, त्यांना अडचण आहे, त्यांना जनावर पोचता येत नाही, त्यांना विकायचंय. मी याच्याकरता पुण्यामध्ये आद्य गोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा अभियान सुरू केलं. तुम्ही रोज आम्हाला काहीसाठी 1 रुपये द्या, वर्षाला 365 रुपये द्या. गेल्या दत्त जयंतीला हे सुरू झालं. 5 वर्षामध्ये 73 लाख रुपये आम्ही जमवले आणि 12,000 गाई आम्ही विकत घेऊन गोशाळेत पाठवल्या. आणि गोशाळेला जो 10,000 रुपये देणगी 5 वर्षे पाठवली. आमच्याकडे पैसे वगैरे टाटा, बिर्ला, बजाज, अंबानी, अदानी यांचं कर्तव्य आहे की गोमाता वाचली पाहिजे, छोट्या छोट्या गोशाळा गावोगाव सुरू झाल्या पाहिजेत. तुम्ही गावामधली जी देशी जनावर आहेत ना, त्यांच्यासाठी एक गुराख्याची शासकीय पोस्ट तयार करा, अशी आमची मागणी. आणि एक माणूस प्रामाणिक गावातला नेमायचा, त्यांनी जनावरांची सगळ्यात काळजी घ्यायची, त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था होती की नाही बघायची. आणि गावातलं कुठलंही जनावर गावाच्या बाहेर जर जाणार असेल तर तलाठ्याने त्याची नोंद ठेवली पाहिजे आणि ती नोंद पोलिसांना कळवली पाहिजे. अहो, इथे काय काय कायदे कोणी त्याची अंमलबजावणीच करत नाही. 2017 साली केंद्र सरकारने एक कायदा काढला, मोटार व्हेकल ऍक्ट 1989 मध्ये दुरुस्ती केली, 125E असं म्हणतात. त्या दुरुस्तीच्या आधारे
जे शेतकरी आहेत त्यांना याच्यातनं वगळण्यात आलेलं आहे. परंतु जे व्यापारी आहेत, जे व्यावसायिक आहेत, त्यांच्यासाठी म्हणून असं सांगितलं की 20 स्क्वेअर फूट जागा एका जनावराला दिली पाहिजे. प्रत्येक वाहनामध्ये पार्टिशन असलं पाहिजे, प्रत्येक जनावरांसाठी चारा पाण्याची व्यवस्था असली पाहिजे. कोणत्याही गुड्स कॅरियर मधून जनावरांची वाहतूक करता येणार नाही आणि अॅनिमल कॅरियरचे वेगळं लायसन्स घ्यावं लागेल. पण हा कायदा फक्त कागदावर आहे. धड तो RTO पाळत नाही, धड ते कसाही पाळत नाही. आणि पोलिसांना सुद्धा आम्ही कायदा दिल्यावर त्या कायद्याचा अभ्यास सुरू झाला. आणि पोलिसांचं उत्तर काय? पोलीस कसायांकडनं पैसे खातात, माझा आरोप आहे. काय मला जाईल? आतापर्यंत मी 50 वेळा जेलमध्ये गेलो, अजून 51 वेळा जायला पाहिजे आहे. पण राज्य कोणाचंही असू दे बरं का, तरी पोलीस पैसे खातात. तर माझं काय म्हणणे, पोलिसांना मी कायदा दिला, केंद्र सरकारचं गॅजेट दिलं, नितीन गडकरींकडनं माझ्याकडे आले म्हणून दाखवलं, माझ्याकडे जे पाकिट आहे पाकिटावर त्यांच्या खात्याचा शिक्का दाखवला, तरी तो पोलीस मला काय म्हणतात, आम्ही अभ्यास करतो याचा. अरे काय, कशाचा अभ्यास करता? पळवाट्यांचा. अशी परिस्थिती आहे. तर तुमची मदत पाहिजे. तुम्ही ही अतिशय महत्वाची बातमी लावा. हे बघा, या देशामधला कॅन्सर आणि डायबिटीस शाप आहे. देशी गाईचं दूध हे अमृत आहे. देशी गाईचं धारोष्ण दूध काढल्या घेतलं जगातलं सर्वश्रेष्ठ अन्न आहे. ऑल प्रोटीन्स, ऑल अमायनो ऍसिड्स, ऑल विटॅमिन्स इन्क्लुडेड इन सिंगल सबस्टन्स, दॅट इज देशी काऊ मिल्क. हे फक्त भारतात आहे बरं का. परमेश्वरांनी भारतासाठी डायरेक्ट पक्षपात केलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. गाय कोणी पाळू दे, कसाईने पाळू दे, नाही तर हिंदूने पाळू दे, गाय दूधची देते, ते दुधाचे सगळे गुणधर्म समान असतात. परंतु एवढं त्या गायीच्या पाठीवर वशिंड आहे. वशिंडामध्ये एक अद्भुत क्षमता आहे सूर्याची ऊर्जा खेचण्याची. आणि जगामध्ये हत्तीपासून बेडकापर्यंत कुठल्याही प्राण्याला वशिंड नाही, फक्त देशी गोवंशाला वशिंड आहे. आणि ह्या देशी गोवंश आहे हा फक्त भारतात आहे. परंतु आज वाईट परिस्थिती आहे, भारतापेक्षा जास्त जनावरं ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये देशी आहेत. तुम्ही झेबू हा शब्द टाका इंटरनेटवर, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. अहो, आम्हाला जर मोदी साहेबांना मी सांगतो, आम्हाला जर आर्थिक महासत्ता व्हायचं असेल ना, तुम्ही गोशक्तीला मान दिल्याशिवाय महाशक्ती होऊ शकत नाही. अरे तुम्हाला जर समृद्धी पाहिजे असेल, श्रीमंती पाहिजे असेल, तर तुम्ही या गोमातेकडे दुर्लक्ष करून ती मिळू शकत नाही. हे लक्षात ठेवा. या गोमातेचं पालन संवर्धन करायला लागले, त्यातनं रोजगार पण वाढतील आणि त्याच्यातनं आर्थिक उलाढाल पण वाढेल आणि त्याच्यातनं बेकारी पण दूर होईल.